श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. कारण श्री स्वामी समर्थांचा देवाने दिलेला अनुभव लहान असो किंवा मोठा असो, अनुभव एखाद्या भक्ताच्या आयुष्यात येणं खरोखरच खूप महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा स्वामींचा अनुभव येतो तेव्हा मात्र स्वामी त्या भक्तांच्या बरोबर हे नेहमीच राहत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या जुन्नर तालुका येथील आहेत. त्यांच्या आयुष्यात स्वामींनी जे लहान मोठे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत, ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा होता ताई. टाइम आहे का? हो हो आहे ना. नाव सांगायचंय का ताई? नाही, सिल्लोड तालुक्यातून बोलते. बरं बरं चालेल. हा चालेल. ताई, माझा असा अनुभव आहे. मी कधीपासून सेवा करते स्वामी समर्थाची. किती दिवस झाले करता? 4-5 वर्ष झाली. अरे वा. हा हा. पण असे अनुभव येत होते तर कळतच नव्हते ते अनुभव आहे का काय आहे म्हणून सनी असं हा 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 हा. माहीतच नव्हतं. हा नुसतं आपली पूजा करायची हा. फोनवर पाहून, युट्यूबवर पाहून सनी पाहून नुसते माळ जपाची, तारक मंत्र. किती माळी जप करायचा? मी अशी पहिले 11 माळी जप करायची, 11 वेळेस तारक मंत्र. पण आता असं कसं आहे, आता कामानुसार हो ना हो ना बरोबर आहे. आता एवढं असं होत नाही. पण मग करते असे श्री स्वामी समर्थ असं माझ्या मनातच राहतं कायम. हा हा म्हणजे जशी जमेल त्या पद्धतीने करता तुम्ही. हा. हा. 4 अमृतचे 3 अध्याय दररोज. अरे वा. हा हा. आणि परत हे 14वा अध्याय गुरुचरित्राचा, 18वा अध्याय हा हा असं चालू राहतं. आणि फोनवर लावून देते परत. हेच राहतं स्वामी समर्थाचं चालू राहतं. पहिला अनुभव असा आला मला, हा पण तो कळलाच नाही मला तो अनुभव आहे म्हणून. हा 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 म्हणजे मी देवापुढे रांगोळी काढलेली होती स्वस्तिक हा आपल्या देवाऱ्या पुढं. हा. तरी त्याच्यावर आहे ना असं काहीतरी असं आपला छाप कसा जातो हा हा तसं उमटेल होतं त्याच्यावर. हा 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 तर मला काही कळालंच. मी असं म्हणलं स्वामी समर्थ मी तुमची गंज सेवा करते, पण मला काही अनुभव देत नाही म्हणलं तुम्ही. हा हा हा. अरे वा. मला काही कळलंच नाही म्हणलं. आता आपण मी युट्यूबवर बघते तर बरेचसे अनुभव असे शेअर करेल राहते ना. मी लय ऐकते अनुभव तुमचे. हा हा सुनीता राजपूत तुमचे चालू राहते माझे अनुभव ऐकणं. हा हा माझ्या दिव्यात पण अशी फुलं होत्या. हा. म्हणजे तुम्ही स्वामींना दर्शन मागितलं होतं का स्वस्तिक काढलं त्यावेळेस? नाही असं काही नाही. नुसतं म्हणलं मला काही अनुभव द्या म्हणलं. काही मला समजत नाही तुम्ही अनुभव देते तर कळत नाही म्हणलं मला. हा 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 पण तो अनुभव आला तर मला काही समजलंच नाही की हा अनुभव आहे म्हणून सनी. हा हा. म्हणजे तिथून ते तुमच्या रांगोळीत त्यांनी निशाण बनवली ना? हा. तर असं उमटेल होतं मस्त. कोणी म्हणून त्याच्याहून गेलं काहीतरी असं. हा 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 असं मस्त उमटेल अशी स्वस्तिक काढलेली मी. स्वस्तिक पुढं आणि परत आपण देवाला अगरबत्ती लावतो ना, हा हा तर त्याच्यात मध्ये असं गोल उमटतं. गोल गोल झाल्यावर आणि ती उदी नाही का राहत, ती उदी अशी वरती निघते हा 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 अगरबत्तीची. आणि परत एका गुरुवारी मी लाडू ठेवले होते, त्याचे हरभऱ्याच्या डाळीचे लाडू करून ठेवले होते ना 5. हा हा. नाही एक लाडू पण असा कचरेल होता. अरे वा. हा त्याचे फोटो वगैरे काढलेत का तुम्ही? हा फोटो काढले. हा हा. मग काढले असतील तर पाठवा. म्हणजे तुमचा लाडू स्वामींनी खाल्ला ना हो ताई. हा असे उमटेले त्याच्यावर ना. मी का माझं कसं राहायचं काही ठेवलं का मी म्हणते बाई स्वामी खात्या का नाही, स्वामी जेवत्या का नाही, असे माझ्या मनात हे राहायचं. हा हा. त्याच्यामुळे स्वामींनी दाखवलं ना तुम्हाला खाऊन लाडू. असे बरेच अनुभव राहतात ताई छोटे मोठे, पण आपल्याला कळत नाही या अनुभवाची म्हणून असं. हो ना हो ना बरोबर आहे. लहान मोठे अनुभव घडत असतात. कारण स्वामींच्या सेवेत आले ना की अनुभव यायला सुरुवात होत असते, पण ते समजायला उशीर लागतो. नाही, आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटत नाही असं आपल्या मनाला घडलं असं का बा असं असं समजत नाही ते. हा. नंतर कळतं ते. हो ना हो ना बरोबर आहे.
म्हणलं आता करून पाहा ताईला फोन, कामात आहे का काय म्हणलं. हां, हां, हां. म्हणतात अनुभव शेअर केला तर मग अजून अनुभव येते असं म्हणते ना. हो ना, हो ना. केलंच ना. अनुभव बरं. वाढतच चालेल जातो. ताई, तुमचा टाइम घेतला मी आता. नाही असू द्या. चालेल. खूप हं. छान अनुभव आहे ताई. हां. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई हां. शेअर करते मी हां. हां. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.